नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार मनोहर पुयाड हर्षद स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनल परत तुमचं एकदा स्वागत आहे. ठीक आहे, आपण जो महाराष्ट्राचा ओल्ड इतिहास या ठिकाणी सिरीज चालू केली आहे त्याच्यामधलं हे आपलं दुसरं लेक्चर आहे आणि या ठिकाणी आपण उठाव बघणार आहे. आता या ठिकाणी उठाव कोणाचे बघणार आहे? कोळ्यांचे. ठीक आहे, तर अमावस्याचे उठाव आपण या मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं, ते जर तुम्ही बघितलं नसेल व्हिडिओ तर ते या ठिकाणी बघून घ्या. आणि या लेक्चरमध्ये आपण कोळ्यांचा उठाव आणि समोरचा जर उठाव वेगळा असतो कोळ्यांचा आणि त्याच्यानंतर कोळ्यांचे उठाव झाल्यानंतर भिल्लांचा उठाव आहे ते सुद्धा या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी बघा कोळ्यांचे महत्त्वाचे उठाव झाले, 3 उठाव झाले या ठिकाणी. आता 3 उठाव कसे झाले ते या ठिकाणी आपण बघण्याचा थोडक्यामध्ये प्रयत्न करू. आता बघा कोळ्यांचे उठाव. ठीक आहे, आता कोळ्यांची मुख्य वस्ती मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात व कोकण या भागात आहे. कुठं आहे हा प्रश्न येऊ शकतो. आता मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात व कोकण या भागात आहे. महाराष्ट्रात कोळ्यांचे साधे कोळी व डोंगरी कोळी असे भेद असून सोनकोळी आणि महादेव कोळी असे पोटभेद आहे. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये कोळ्याचे 2 प्रकार कोणते? तर साधे कोळी आणि डोंगरी कोळी. आणि याच्यामध्ये पोटभेद कोणते? तर सोनकोळी आणि महादेव कोळी असे पोटभेद पडतात. ठीक आहे, नेक्स्ट, किल्ल्यांचा बंदोबस्तामध्ये त्यांचे महत्त्वाचे स्थान होते. आता किल्ल्यांचा जो बंदोबस्त असते त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजेच याचं कोळ्यांचे महत्त्व असतं. परंतु इंग्रजांच्या राजवटीत काय झालं तर किल्लेकांची व्यवस्था पूर्णतः बदलली गेली आणि याच्यामुळे काय झालं की सैन्य बदललं गेलं. आता सैन्य कोण आले? ते इंग्रजी सैन्य आलं आणि त्या ठिकाणी कोळ्यांचं पूर्ण नोकऱ्या गेल्या. ठीक आहे, लक्षात ठेवा. शेतीवर उदरनिर्वाह करावा तर इंग्रजांनी जमिनीसुद्धा काढून घेतल्या होत्या. त्यामुळे कोळ्यांवर उपासमारीची पाळी आली. ठीक आहे, आणि उपासमारीची पाळी आल्यामुळे कोळी मग आता काय करणार? तर त्यामुळे महाराष्ट्रातील कोळी इंग्रजांच्या विरोधात गेले आणि कोळ्यांचे उठाव 3 टप्प्यात झाला. किती टप्प्यात झाला? तर 3 टप्प्यात झाला. आता पहिला टप्पा बघू त्याच्यामधला पहिला आपण. ठीक आहे, पहिला टप्पा इसवी सन 1824च्या दरम्यान मुंबई भागात नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केला. तो उठाव ब्रिटिशांनी दडपला व त्या भागात शांतता निर्माण केली. त्यामुळे कोळी समाजातील काही जण संतप्त झाले. ठीक आहे, पहिल्यांदा उठाव कधी केला होता? तर 1824मध्ये उठाव केला होता. ठीक आहे, उठाव कधी झाला? तर मुंबई भागात झाला. कुठं? तर मुंबई भागात. असाही प्रश्न येऊ शकतो. मुंबई भागात आणि नेटिव्ह इन्फंट्रीचे उठाव केला. ठीक आहे, म्हणजेच कधी कोणी हे आपण प्रश्न येऊ शकतो. नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केला. तो उठाव ब्रिटिशांनी दडपला आणि शांतता म्हणजे त्या भागातील शांतता निर्माण केली. त्यामुळे कोळी समाजातील काही जण संतप्त झाले. एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे पोलीस दलातील कोळी जमातीचा अधिकारी कोण? तर रामजी भांगडिया. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. कोण होता? तर पहिल्या उठावामध्ये भाग घेणारा कोण? तर रामजी भांगडिया. हा अत्यंत नाराज झाला. त्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन कोळी जमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि सरकारी. ठीक आहे, आता त्याने सरकारी म्हणजेच काय याचा पदाचा राजीनामा दिला होता. ठीक आहे, आणि आपल्या समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी त्याने काय हे चालू केले. समोर बघू, एकच मिनटं. ओके, हां. मग सरकारी धोरणास विरोध करण्यास सुरुवात केली. ठीक आहे, म्हणजे सरकारचे जे धोरण आहे धोरण आहे की याच्याविषयी कोळ्याविषयी ते त्याच्या धोरणाचा विरोध करण्यास सुरू केले. सारा भरण्यास नकार दिला. आता बघा त्यांनी काय केलं? सारा भरण्यास नकार दिला. कोळी जमातीचे संघटन करण्यास सुरुवात केली. त्याने शस्त्रास्त्रे जमवली आणि इसवी सन 1828मध्ये साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी उठाव केला. आता बघा कोळ्यांनी उठाव केला. कोणाच्या नेतृत्वाखाली? तर रामजी भांगडिया यांच्या. हा संघर्ष 2 वर्ष सुरू होता. किती वर्ष? 2 वर्ष. कोळ्यांचा हा उठाव दडपण्यासाठी ब्रिटिशांनी कोणाची नियुक्ती केली असा एक प्रश्न येऊ शकतो. कोणाची नियुक्ती? कॅप्टन अलेक्झांडर आणि मॅकिंटोश यांची नियुक्ती केली. ठीक आहे, त्याने कोळ्यांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवून त्यांची बंडाळी मोडून काढली व पश्चिम किनाऱ्याकडे शांतता प्रस्थापित केली. ठीक आहे, काही वर्ष कोळ्यांचा उठाव थांबण्यात ब्रिटिशांना मात्र यश आले. ठीक आहे, आता बघा 1828चा जो रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली एक उठाव झाला होता. त्याला उठाव दडपण्याचं काम कोण केलं? कॅप्टन अलेक्झांडर आणि मॅकिंटोश यांनी दोघांनी केलं आणि हा उठाव इथं मोडण्यात यश आलं आणि हा उठाव म्हणजे काही वर्ष त्यांना यश आलं. ठीक आहे, आता परत ॲक्च्युली तो उठाव झाला म्हणजे पण त्यांच्या मनातला जो हे इंग्रजाविषयी राग होता तो काही निघून गेला नाही. परत त्यांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला. आता बघा ब्रिटिशांच्या पहिल्या टप्प्यात कोळ्यांचा उठाव जरी दडपून टाकला असला तरी ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे ते गप्प होते. ठीक आहे, परंतु त्यांच्या मनातील असंतोष वाढतच होता. ठीक आहे, जरी ते गप्प असले पण त्यांच्या मनात असंतोष वाढतच होता. त्यांनी शस्त्रास्त्रे गोळ्या करण्यास परत सुरुवात केली. कोळ्यांचे पुन्हा उठाव करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार इसवी सन 1839ला पुण्यात एकदम उठाव केला. कुठे केला? तर 1839ला पुण्यात. पहिला उठाव मुंबईमध्ये. हा सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, यावेळी याचे 2 घोषणा केल्या. या घोषणेमध्ये काय तर महत्त्वाचे पहिली घोषणा, दुसरा बाजीरावास पेशवेपद देऊन पुन्हा मराठी काय राज्याची स्थापना झाली आहे व संपूर्ण राज्य हे कोळ्यांच्या ताब्यात आहे. हे 2 घोषणा केल्या होत्या. यावेळी सरकारी खजिना म्हणजेच इंग्रजांचा खजिना एका घोड नदीकाठी ठेवण्यात आला होता. ठीक आहे, घोड नदी होती आणि त्याच्या जवळच एक सरकारी खजिना होता
त्या खजिन्याला जवळपास 150 कोड्यांनी खजिन्याला वेढा घातला की त्यांना वाटलं की हे खजिना आपण लुटू. पण कॅप्टन एक रोज नावाचा अधिकारी होता, याने असिस्टंट कलेक्टर होता, ठीक आहे. तर याने काय केलं, पुणे येथून सैन्य बोलावून घेतले, पुण्यातून सैन्य बोलावून घेतले आणि जवळपास तो उठाव मोडून काढला. म्हणजे ते जे हे कोड्यांनी त्याला वेढा घातला तो वेढा मोडून काढला किंवा वेढा उडवला तो, आणि 54 कोड्यांना पकडण्यात त्याला यश आले. त्यांच्यापैकी जवळपास काहींना कडक शिक्षा देण्यात आल्या तर काहींना फाशीसुद्धा दिली, ठीक आहे. त्यामुळे कोड्यांचा उठाव दडपून टाकण्यात ब्रिटिशांना यश आले, ठीक आहे. आणि तो अधिकारी कोण, तो रोज, हा बदमाश अधिकारी, लक्षात ठेवा. आणि पुढील 5 वर्षे ही शांतता राहिली, ठीक आहे. आता बघू आपण तिसरा उठाव बघू, तिसरा टप्पा बघू याच्यामधला. इंग्रजांची कोड्यांचा 2 वेळा उठाव मोडून काढला असला तरी त्याचा पूर्ण यश आले नव्हते. बघा महत्त्वाचं म्हणजे परत एक तिसरा उठाव होणार होता. आता कोड्यांनी 5 वर्षे थांबून शस्त्रे व माणसे गोळा केली. यावेळी महत्त्वाच्या याच्यातला नेते बघा तर रघु भांगडिया आणि बापू भांगडिया यांच्या खाली कुठं कुठं उठाव झाला तर पुणे, नाशिक, नगर परिसरात उठाव केला, ठीक आहे. पहिला उठाव मुंबई, दुसरा उठाव पुणे आणि तिसरा उठाव कुठं तर पुणे, नाशिक, नगर परिसरात झाला. सातारा व पुरंदर भागातही या उठावाचे काय लोण पसरले. इसवी सन 1845 मध्ये बापू भांगडियाला पकडण्यात यश आले. म्हणजे बापू भांगडियाला पकडला गेला त्याच्यातला एकपैकी, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यामुळे कोड्यातील असंतोष अधिकच वाढला. कोड्यांनी आसपासच्या परिसरात सावकारांना लुटणे चालू केलं. नाणेघाट, माळशेज घाट ताब्यात घेतले व कोकणाचा मार्ग अडवला, ठीक आहे. हा सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो. कोणते घाट त्यांनी ताब्यात घेतले किंवा कोणता मार्ग अडवला? कोकणाचा मार्ग अडवला. नाणेघाट आणि माळशेज घाट हे ताब्यात घेतले होते. कोड्यांच्या उठावाचे लोण पसरतच चालले होते. इंग्रजांना त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही, ठीक आहे. आता कोणाची एंट्री होते बघा. कॅप्टन जेल याने कोड्यांच्या संदर्भात माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांच्या राहण्याची ठिकाणे, त्यांच्यामध्ये असलेल्या कमतरता, त्यांच्या उठावाची कारणे इत्यादी माहिती घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्यास सुरुवात केली. प्रथम त्यांच्या नेत्यांना पकडण्यात आले, त्यांना कठोर शिक्षा दिल्या आणि इसवी सन 1850 पर्यंत कोड्यांचा उठाव कायमचा बंदोबस्त करण्यात आला. या ठिकाणी आपल्याला समजते, ठीक आहे. आता समोरचा उठाव आहे भिल्लांचा उठाव. तर आपल्याला समजते कोड्यांचा उठाव 3 टप्प्यामध्ये झाला आहे. कोड्यांचा उठाव, ठीक आहे. पहिला उठाव झाला 1924 ते 1928, ठीक आहे. त्याच्यानंतर 1839ला आणि तिसरा उठाव झाला जवळपास 1845, सर्व वर्ष 1845मध्ये. आता नेक्स्ट उठाव बघू आपण भिल्लांचा उठाव. या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. भिल्लांची वस्ती अरवेली. आता महाराष्ट्रामध्ये बघा कुठे कुठे भिल्लांची वस्ती अरवेली, विंध्य, सह्याद्री व सातपुडा पर्वतरांगेमध्ये कोणाची वस्ती तर भिल्लांची वस्ती. खानदेशातही त्यांची वस्ती जास्त होती. कुठं तर खानदेशामध्ये जास्त होती. त्यांच्या उपजीविकेचे साधन म्हणजे काय काय होतं, शेती होतं, पशुपालन होतं आणि मासेमारी व शिकार करणे हे त्यांच्या उपजीविकेचे साधन होते. कोणाचे तर भिल्लांचे. आता या ठिकाणी भिल्लांचेच उठाव बघायचे आहे आपले, तर मग भिल्लांचंच बघू आपण, ठीक आहे. एक मिनिट. हां, त्यांचे साधन होते आणि भिल्लांच्यामध्ये बरडा, डाकची, ठीक आहे. बरडा, डाकची, माऊची आणि वसवा, तडवी इत्यादी जाती आहेत, ठीक आहे. आणि लढवबाणा हा भिल्लांचा मूळ पिंड आहे. म्हणजे मूळ पिंड काय आहे, त्यांचा लढवबाणा म्हणजेच लढाई करणे हाच त्यांचा मूळ पिंड होता. पेशवाईच्या अखेरच्या काळात खानदेशामध्ये अराजक माजले. याचा फायदा भिल्लांनी घेतला. इसवी सन 1803 मध्ये उठाव केला. त्याचे स्वरूप प्रखर होते. यावेळी पेंढारी लोकांचा त्यांना पाठिंबा होता, ठीक आहे. इसवी सन 1818 मध्ये भिल्लांनी आता बघा 1818 मध्ये भिल्लांचा उठाव आता सुरुवात झाला, ठीक आहे. 1818 कुठं तर सातमाळ, अचिंठा या भागात उठाव केला. यावेळी कॅप्टन कोण होता, कॅप्टन बिग्ज या भागाचा कलेक्टर होता. याने भिल्लांचा उठाव दडपून टाकण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी भिल्लांची रसद तोडली. चिरडून भिल्लांनी मोठ्या प्रमाणात लुटालूट करण्यास सुरुवात केली. आता लुटणार कोणाला तर रयतेला. त्याच्यामुळे रयत गाव सोडून जाऊ लागली, ठीक आहे. हा सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो. रयतेचं गाव सोडून झालं. भिल्लांवर नियंत्रण ठेवणे इंग्रजांना शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी सौम्य धोरण स्वीकारले, ठीक आहे. आता बघा आतापर्यंत जवळपास इंग्रजांनी सौम्य धोरण स्वीकारलंच नव्हतं, पण पहिल्यांदा असं वाटलं की भिल्लांचा बंदोबस्त करणं हे काय आपल्या हातात शक्य नाही. त्यामुळे यांच्या बाबतीत सौम्य धोरण स्वीकारायला पाहिजे. त्यामध्ये काही भिल्लांना पेन्शन दिले आहे, ठीक आहे. आणि काही प्रदेशातील बंदोबस्ताचे काम भिल्लांकडे सोपवण्यास सुरुवात केली, ठीक आहे. ह्या सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. सोबत शरण येणाऱ्या भिल्लांना माफी दिली जाईल. त्याचबरोबर पूर्वीचे सर्व हक्क बहाल केले जातील असा जाहीरनामासुद्धा काढला. भिल्लांनी मात्र या जाहीरनाम्याला दाद दिली नाही, ठीक आहे. या लक्षात ठेवाच. म्हणजे या धुडकावून झाला यांचा जाहीरनामा. दाद दिली का नाही दिली. नेक्स्ट
भिल्लांनी आपला उठाव सुरूच ठेवला. त्यामध्ये सातमाळ्याच्या चिलनाईक यांचा समावेश होता. त्याने इंग्रजांना हैराण करून सोडले. कोण होता सातमाळचा? कोण होता? चिलनाईक. ठीक आहे, हा प्रश्नात येऊन एखाद्या वेळेस प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. याच्या चिलनाईकवर प्रश्नसुद्धा येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर त्याने इंग्रजांना हैराण करून सोडले. कॅप्टन ब्रिग्जने त्याचा पाठलाग करून त्यांना पकडले. कोण होतं? कॅप्टन ब्रिग्जने. ठीक आहे, त्यावर आरोप ठेवून त्याला फाशीची शिक्षा दिली. भिल्लांच्या बंदोबस्तासाठी कॅप्टन ब्रिग्जने, आता कॅप्टन ब्रिग्ज थकला, मग कोणाची नियुक्ती केली? दुसरा आला, कॅप्टन डुसाट यांची नियुक्ती केली. त्याने भिल्लांचा प्रमुख कोण होता? शेख ढुल्ला. भिल्लांचा प्रमुख कोण? तर शेख ढुल्ला याच पकडून कठोर शिक्षा दिली. चिरडून भिल्लांनी खानदेशात जवळपास 100 मैलाच्या परिसरात उठाव करून शांतता भंग केली. ठीक आहे, मग परत चिडले ना, कोण? भिल्ल चिडले आणि त्यांनी परत उठाव केला. त्यामुळे कॅप्टन ब्रिग्जने मेजर मुरीन यांच्याकडे त्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली. ठीक आहे, पहिले डुसाट होता. डुसाट त्याच्यामुळे त्याला काही ऐकले नाही, तर मग त्याच्या जागी कोणाला? मेजर मुरीन आला. त्याने बंड मोडून काढले. पुन्हा 1822 बंड तर मोडून काढले 1818. परत कधी झालं? 1822 हिरा नावाच्या भिल्लांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला. या उठावाचे स्वरूप मोठे होते. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस हिरा नावाच्या एका नेतृत्वाखाली समजा उठाव झाला, त्यावेळेस मोठा एक चांगला उठाव झाला. आणि इसवी सन 1825 साली सेवाराम घिसाडी यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी पुन्हा उठाव सुरू केला. 22 कोणाच्या नेतृत्वाखाली? तर हिरा नावाच्या नेतृत्वाखाली. आणि त्याच्यानंतर 1825 कधी? तर सेवाराम घिसाडी. ठीक आहे की नाही, सेवाराम घिसाडी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उठाव सुरू केली. यावेळी सेवारामच्या बंडाला देशी संस्थानिक देशमुख यांचा पाठिंबा मिळत होता. कोणाकोणाचा पाठिंबा मिळत होता? देशी संस्थानिक आणि देशमुख यांचा पाठिंबा मिळत होता. त्यामुळे उठावाचे स्वरूप व्यापक बनले. लेफ्टनंट ऑट्राम हा भिल्लांचे बंड शमवण्यास प्रयत्न करत होता. त्याने सेवारामला पकडले. त्यांच्या साथीदारांनी त्याची मावळ भूमिका लक्षात घेऊन लेफ्टनंट ऑट्रामने या सर्व गुन्हे माफ केले. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता बघा, त्यांची म्हणजे मावळ भूमिका घेतली त्यांच्या भिल्लांच्या बाबतीत. ठीक आहे, सरकारने बळकावलेल्या जमिनी त्यांना परत केल्या. सरकारने बियाण्यांची शासनाकडून व्यवस्था करून दिली. थोडक्यात भिल्लांशी संघर्ष करून खानदेशात शांतता निर्माण होऊ शकणार नाही हे इंग्रज अधिकाऱ्यांना जाणीव झाली होती. आता लढाऊ भिल्ल जमातीचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी ब्रिटिशांनी काय काय उपाययोजना केल्या? एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर बघा, पहिला म्हणजेच काय केलं त्यांनी? 3 उपाययोजना केल्या. तर भिल्लांच्या पहिलं उपाययोजना काय? भिल्लांनी सैन्यात भरती केली आणि त्यांची वेगळी पथके उभारून त्यांच्या शौर्याला वाव मिळाला. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच काय? दुसरे, रस्ते व खिंडी अशा अडचणीच्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले. म्हणजेच बघा, ते गुंतून राहिले तर मग उठाव करतील का? नाही. पूर्वापार चालत आलेल्या जमिनी त्यांच्याकडे परत ठेवल्या. हे त्यांनी समजा त्यांचे हे केल्या. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजेच काय? ठीक आहे, तिसरं बघा या ठिकाणी, तिसरं म्हणजे सरकारतर्फे बियाणे, जनावरे आणि अवजारे पुरवण्याची पद्धत सुरू केली. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं. कोणाद्वारे? तर सरकारद्वारे. ठीक आहे, आणि 1857 आता या नेक्स्ट उठाव आहे आपला 1857चा. हा भाग दुसरा चालू होते आपण. ठीक आहे, आपण येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये हे उठाव प्रयत्न करायचे. आज आपण कोळ्यांचे उठाव आणि भिल्लांचे उठाव या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 1857चा उठाव कव्हर करण्याचा प्रयत्न करू. 1857चा उठाव आणि महाराष्ट्र हे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आय होप हे तुम्हाला लेक्चर चांगलं म्हणजे अभ्यासामध्ये मदत करतील. तरी तुम्ही जर आपल्या चॅनलला म्हणजे सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसुद्धा म्हणजे बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवा, म्हणजे येणारं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल. असो, या ठिकाणी मी इथंच थांबतो. तुम्हाला जर काही याच्यामध्ये डाऊटफुल वाटलं तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. लेक्चर चांगलं वाटलं तरी तुम्ही आपला अभिप्राय नोंदवू शकता. तर या ठिकाणी मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ठीक आहे, धन्यवाद.